शिक्षक सेनेचा पुण्यात धडाका. रखडलेल्या वेतनासाठी शिक्षण संचालकांना घातला गराडा. 24 तासांत मार्ग काढण्याचे आश्वासन. राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने रणशिंग फुंकले आहे. ऑनलाईन संचमान्यतेतील तांत्रिक घोळामुळे रखडलेली वेतन देयके तात्काळ मार्गी लावण्यासाठी आज संघटनेच्या वतीने शिक्षण संचालकांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरण्यात आले. नेमका प्रश्न काय? राज्यातील अनेक शाळांची पदे ऑनलाईन संचमान्यता दिसत नसल्यामुळे वेतन देयके सॅलरी बिल्स फॉरवर्ड होत नव्हती. यामुळे शिक्षक वर्गात प्रचंड असंतोष होता. तसेच डिजिटलायझेशन लॉगिनमधील अडचणींमुळे कामकाजात अडथळे येत होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष श्री सुनीलभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज शुक्रवार दि 6 मार्च 2026 रोजी शिक्षण विभागाच्या मुख्यालयात धाव घेतली. यावेळी खालील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टर शरद गोसावी, शिक्षण संचालक प्राथमिक, डॉक्टर महेश पालकर, शिक्षण संचालक माध्यमिक, श्री पांझडे साहेब, सहसंचालक. प्रशासनाकडून ठोस आश्वासन. संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर डॉक्टर शरद गोसावी आणि श्री पांझडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुढील 24 तासांच्या आत शाळांची वेतन देयके स्वीकारली जातील आणि त्यासाठी आवश्यक असणारा टॅब तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. यांची होती उपस्थिती. या शिष्टमंडळात श्री नारायण शिंदे, श्री जितेंद्र पायगुडे, श्री विकास थिटे यांसह पश्चिम महाराष्ट्र व पुणे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या हक्काच्या पगारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जर 24 तासांत तांत्रिक प्रश्न सुटला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. श्री सुनीलभाऊ जगताप, अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र विभाग. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.